भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांकरता हिंदी भाषा सक्तीचा जी.आर. काढलेला आहे आणि याच जी.आरच्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे पक्ष आहेत त्या पक्षाचे नेते आहेत या सर्वांनी आवाज उठवला। संघटनेच्या नेत्यांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवला। परंतु त्याच दरम्यान मी भूमिका मांडली होती की फक्त आवाज उठून जमणार नाही, यासाठी सर्व पक्षाच्या मराठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोर्चा काढायला पाहिजे होता असं मी मागणी केली होती। परंतु आजच माननीय उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये धरणे आंदोलनाची हाक दिल्याचं समजत आहे आणि माननीय राज ठाकरे यांनी 6 जुलैला मोर्चाचं आयोजन केल्याचं समजत आहे। रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही या दोन्ही आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहोत आणि पुढे जाऊन मी महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षाच्या मराठी कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की आपल्याला या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये या निर्णयाच्या विरोधामध्ये एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे। त्यामुळे या मोर्चामध्ये आणि या धरणे आंदोलनामध्ये सामील व्हा असं सुद्धा मी आवाहन माझ्या पक्षाच्या वतीने करत आहे।